आणि काल इंटरव्ह्यूला गेला होतास, त्याचं काय झालं? काय नाही रे बाबा, रिजेक्ट झालो. का रे, काय झालं? अरे तो मॅनेजर पण परप्रांतीय होता रे. मग तो त्यांच्याच परप्रांतीय लोकांना आधी प्राधान्य देत होता. त्याच्यामुळे मला रिजेक्ट केलं त्यांनी. आपल्या मराठी तरुणांसाठी कोण आहे का नाही? का आपण आपल्याला महाराष्ट्रात राहून परके झालो? असं नाही रे भावा, आपल्या हक्कासाठी आणि आपल्या मराठी माणसासाठी लढणारी आपली एकमेव हक्काची व्यक्ती आहे. कोण रे? आपले माननीय श्री राजदादा पाटील साहेब. चल ना मग आपण त्यांच्याकडे जाऊ, त्यांना आपल्या समस्या सांगू. हो, चल जाऊया. काय म्हणालो, आज काय काम काढलं इकडे? दादा, मी एका कंपनीत कामासाठी गेलेलो, म्हणजे इंटरव्ह्यूसाठी. तर तिथे ना खूप प्रमाणात परप्रांती होते. त्याच्यामुळे माझं कामच नाही झालं. बोललो त्याशी तू मंगळवार पासून जा कामावरती. धन्यवाद दादा. ठीक आहे, धन्यवाद. आभार मानायचं काहीच कारण नाही. सटकून टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी.